कसं काय मंडळी, बरं आहे ना सगळं? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वार आहे शनिवार, तारीख आहे 29 डिसेंबर आणि दुपारचे वाजलेत एक्झॅक्टली 12 आणि आपल्या थोबड्यावर एवढी मोठी स्माईल आली आहे आणि एकदम मी खुश आहे। त्याचं एक कारण आहे, कारण हे आहे की तुमचा भाऊ करतो एकदम मस्त सोलो राईड। थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली, ओके। तर मी भरपूर दिवसांनी चाललो आहे सोलो राईडला आणि ती कुठं असेल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळेल। मी टायटलमध्ये पण मुद्दाम ठेवलं नाही आहे, पण हां तुम्ही गेस करू शकता, पुण्याच्या थोड्या पुढं आहे। ऑल राईट, तर मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं तुम्हाला की हंकमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि हंकमध्ये जर प्रॉब्लेम आला तर तो झोल आहे आणि तो जर झोल असेल तर तो विषय माझ्यासाठी खोल आहे। ऑल राईट, तर झालेलं असं की काही महिन्यापूर्वी हंकच्या पुढच्या व्हीलमधनं खूपच आवाज येत होता। ते आधी पण झालेलं, त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, थोडंसं जॅम होतं ते जे रबर त्याला इन्स्टॉल केलेलं असतात व्हीलमध्ये। आता मी दाखवू शकलो असतो पण गडबडीत सगळं झालं। ऑलराईट, तर आज मी जाऊन ते सगळं दुरुस्त केलं। सो मी हंक वापरूनच ऑलमोस्ट 1 महिना झाला आहे आणि त्यामुळं 3 गोष्टी महत्त्वाच्या पेंडिंग होत्या। त्यातली एक तर ते व्हीलमधनं जो आवाज येत होता तो काढायचा होता। हे बघा, तुमचा भाऊ आजकाल खूप लवकर येतो सगळीकडं, ओके। दुकान उघडण्याआधी आपण आलो है ना। काय काय जण म्हणतात आम्ही स्लो आहे। दुसरी म्हणजे माझे दोन्ही LED लॅम्प्स खूप लूज झालेले, ते थोडे टाईट करायचे होते। आणि तिसरी गोष्ट, टकाटक हवा भरायची होती आणि पेट्रोल भरायचं होतं। ही सगळी बाईकची कामं करून यायलाच मला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागले आणि मला त्यासाठी वाशीला जावं लागलं। ऑलराईट, तर आत्ता एक्झॅक्टली 12 वाजलेत आणि आत्ता मी निघतोय, एवढा आरामात बसलोय कारण तुमच्याशी बोलतोय त्यामुळे। तर मी खूप गडबडीत आहे सध्या, वाटत नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे। ऑलराईट, तुम्हाला आता मी सेटअप दाखवतो। ओके, ह्या राईडसाठी मी फक्त ही बॅग नेतोय कारण ही बॅग इतकी युजफुल आहे, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं। आणि हे आपले नॉर्मल गॅजेट्स वगैरे आहेत। सो सध्या थोडा पसारा आहे, आवरतो आणि निघतो फटाफट कारण माझा पहिला हॉल्ट असणार आहे पुणेमध्ये। पुणेमधनं काही लोक मला जॉईन होतील, ते तुम्हाला कळेल पुढे जाऊन। मे बी ते लोक येणार पण नाहीत व्हिडिओमध्ये, पण हां सांगणं माझं काम आहे। तर एक्झॅक्टली 12:30 वाजलेत आणि नेहमीप्रमाणे आपण वेळेवर आहे। ठीक आहे, थोडासा लेट आहे, मान्य करतो, पण हां बाईक रेडी आहे, दॅट्स द गुड न्यूज। चला आता सुरू करू आपली राईड, है ना। भेटूया आता रोडवर, आय मीन बाईकवर। दुपारचे 4:45 वाजलेत आणि सोलो राईड करताना ही एक मजा असते की आपण कुठं पण थांबू शकतो आपल्या मर्जीने। तर मी फर्स्ट टाइम एवर
मॅकडीमध्ये थांबलो आहे राईड करताना. नाही तर मी आपलं चिंटू पिंटू वडापाव खाऊन जातो. पण झालं आहे काय ना, सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळं बेटर दॅन वडापाव आय गेस सो. तर मंडळी 6:30 वाजलेत आणि तोंडावर आपला बाईकचा थोडासा प्रकाश आहे. थोडं सेटिंग करून यायचं होतं तर थोडंसं लवकर, कारण तुम्हाला काही दाखवायचं होतं. पण ठीक आहे, आता उशीर झाल्यामुळं तुम्ही एवढंच बघा है ना. ही आहे आमच्या फ्रेंडची स्ट्रॉबेरीची बाग आणि आता अंधार असल्यामुळं काय दाखवता येत नाही आहे जास्त. पण ठीक आहे, आम्ही आमच्यासाठी तरी स्ट्रॉबेरी खाऊन घेतलेत. पॅक तर केले नाहीत, पण ठीक आहे, आम्हाला मिळतील ते. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी सांगितलेलं कोणाची बाग आहे, बघा गेस करा. तर मंडळी, मी पोचलो अराऊंड 8 ते 8:30 दरम्यान. आणि जी हालत होती, ॲक्च्युली मला कसं वाटलेलं मी असं पोचेन. आणि ॲक्च्युअल रिॲक्शन माझी पोचल्यावर ही होती. ओके, तर पोचलो आम्ही अराऊंड 8-8:30ला. आणि जेव्हा पोचलो तेव्हा आम्ही म्हणजे माझे फ्रेंड्स तर दुसऱ्या रूममध्ये आहेत. मी एक्सपेक्ट केलेलं की माझी रूम बाल्कनी व्ह्यू म्हणजे असं काय काय असेल, पण तसं काय झालं नाही. सो आय एम लिटल बिट डिसअपॉइंटेड विथ दिस. सो मी काय रूम टूर दाखवण्याची इच्छा पण नाही आहे. मे बी पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला. एनिवेज, सो आत्ता तरी सध्या खूप एक्सायटेड आहे, कारण मला असं कळालं आहे मी जिथं आलो आहे तिथं झाला आहे थोडासा स्नोफॉल. मी तर माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. सो बघू, उद्या जर टाईम मिळाला, लवकर उठलो तर मे बी बघायला मिळेल. आय होप सो. बाय द वे, येता येता माझ्या एका फ्रेंडचं स्ट्रॉबेरी फार्म आहे, स्ट्रॉबेरीचं शेत आहे. तर ते बघायला गेलो, पण खूपच रात्र असल्यामुळं दिसलं नाही. ऑलराईट, तर आत्तापर्यंत तुम्ही गेस केलंच असेल हे सगळं थंडीचं घातलं आहे, स्नोफॉल अँड ऑल महाराष्ट्रात कुठं असेल. तर जर गेस केलं असेल तर नक्की खाली कमेंट करून सांगा, आणि ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. मी ह्या व्हिडिओमध्ये मुद्दाम ते रिव्हील नाही केलं, थोडीशी एक्साइटमेंट असंच काय तरी नो. तर एनिवेज, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि मी इंस्टाग्रामवर पण काही टाकलं नाही आहे, कारण थोडीशी एक्साइटमेंट राहायला हवी. तर एनिवेज, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.